पुण्यामध्ये सतीश देशमुख सर म्हणून आहेत, सोशल वर्कर आहेत. त्यांची संस्था आहे बघा, फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले तुम्हाला. काल रविवारी त्यांची सेमिनार होती, सेमिनारमध्ये गेलो होतो. लांब लांबून लोक आले होते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, त्यानंतर इकडं आदिवासी भागामधून पण लोक आले होते. त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाने आपापली म्हणजे यशोगाथा सांगितली बघा. छोट्या छोट्या गावामधून त्यांनी काय बदल केला. कोणी पाण्यावर काम केलं आहे, कोणी पर्यावरणावर काम केलं आहे, कोणी समाजातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, रूढी परंपरा आहेत, विधवा प्रथा आहेत, त्याच्यावरती काम केले. असे 6-7 लोकांचे व्याख्यानं झाली. त्याच्यामध्ये मला एक विशेष वाटलं, यवतमाळमधील अकोल्यामधील डवू म्हणून गाव आहे, तिथे एक सरपंच आहे, महिला सरपंच आहे. केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे मिळून 11 पुरस्कार मिळाले, 3 कोटी रुपयांचे. असं काय विशेष केलं असेल? तर त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी बघितलं, म्हणजे ड्रेनेज, स्वच्छ पिण्याचं पाणी, त्यानंतर सोलारचा वापर, छोट्या छोट्या गोष्टी. तिथं त्या छोट्याशा गावामध्ये ई रिक्षा आहेत, त्या ई रिक्षांसाठी चार्जिंग पॉईंट आहे. एक महिला सरपंच एवढं करू शकते. त्यानंतर आणखी अशा 2-3 सक्सेस स्टोरीज तिथं बघायला मिळाल्या. फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुम्ही जे बघताय रील्स आहे, हे ह्याच्यापेक्षा चांगलं काम करणारे लोक आहेत, जे सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला अशा कॉन्फरन्सेसला जाऊनच त्यांची जी यशोगाथा आहे, ह्याच्यातनं काय मिळते तर प्रेरणा मिळते ना. आपण पण काहीतरी केलं पाहिजे बाबा. ही लोक जी आहेत हे अनुभवातूनच शिकली ना. आपण पण असं काहीतरी करू शकतो का, ह्याच्यासाठी अशा कॉन्फरन्सला जाणं गरजेचं आहे असं मला तर वाटतं. तुम्ही पण इथून पुढं पण मी ज्या कॉन्फरन्सेस असते तुम्हाला लिंक शेअर करत जाईन. तुम्ही वेळात वेळ काढून त्या कॉन्फरन्स अटेंड करायचा प्रयत्न करा.